हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद. मी कैलास दामू तायडे, भुसावळ उपासना केंद्र. मी LICमध्ये नोकरी करीत असताना मला प्रॉपर्टीचा खूप छंद होता. प्लॉट विक्री खरेदी विक्रीच्या कामामध्ये. तसं करत असताना मी एक जागा पाहत होतो दुकानासाठी. एक जागा मी पाहिली दुकानाच्या दृष्टीनं. ती जागा बऱ्याचशा सगळ्या लोकांना माहीत होती की ही जागा नगरपालिकेची जागा, ही अतिक्रमणित जागा आहे आणि ही जागा केव्हाही तुमच्या हातातून जाऊ शकते. पण समोरची व्यक्ती मला त्यावेळेला एक मोठी रक्कम सांगत होती आणि मी बापू कृपेने उपासना केंद्रामध्ये स्वास्तिक्षम संवादाच्या माध्यमातून मोठ्याईला विनंती केली, बापूंना विनंती केली की सदरची प्रॉपर्टी मला जर एवढ्या रकमेपर्यंत मिळत असेल आणि बापू तुम्हाला जर ती योग्य वाटत असेल, आपल्या फायद्याची असेल, भविष्यात आपल्याला त्रास होणार नाही अशी जर प्रॉपर्टी असेल तर आपण एवढ्यापर्यंत करू. आणि समोरचा प्रॉपर्टी विकणारा व्यक्ती तेवढ्या रकमेपर्यंत मला द्यायला तयार झाला. ते प्रॉपर्टीचे मध्यस्थी लोक जे होते त्यांनी मला फसवण्याच्या दृष्टीनं ती प्रॉपर्टी देत होते. पण सदरची प्रॉपर्टी बापूकृपेनं बापूंना सांगितल्याप्रमाणे ती तेवढ्या रकमेपर्यंत मला मिळाली आणि ती प्रॉपर्टी आज खाजगी स्वरूपामध्ये निघालेली आहे. ती प्रॉपर्टीवरती कोणी हक्क दाखवू शकत नाही. त्या प्रॉपर्टीवरती बापूकृपेने मी नाव लावण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. तर ती जागा त्यांनी मला दिल्यानंतर आज जे मध्यस्थी लोक होते, ज्यांनी मला फसवण्याचा प्रयत्न केलेला होता, त्या लोकसुद्धा आश्चर्यचकित झालेले आहे की या माणसाला आपण फसवण्याच्या दृष्टीनं आपण ही वस्तू दिली होती, पण या प्रॉपर्टीमध्ये हा फायद्यात राहिला. ते संपूर्ण माझी जे प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये, देण्याघेण्याच्या बाबतीमध्ये जे बापूंचे मला सपोर्ट होता, बापूंनी मला कुठेही फसू दिलं नाही, त्याबद्दल मी बापूंचा खूप खूप ऋणी आहे. मी अंबज्ञ आहे. नाथ संवेद.